नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे। तर त्याचे लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या खात्यामध्ये तुमचे पीक विम्याचे पैसे इथं जमा झालेले आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल की जर तुम्हाला पीक विमा जमा जर झालेला नसेल तर तुम्ही हे दोन काम करून पीक विमा तुम्हाला मिळवत येणार आहे। तर आता तुम्हाला लाईव्ह पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे की कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। सर्वप्रथम मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया। मोबाईलची जी की स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे, जी की तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे। तर इथं तुम्हाला टाकायचं आहे पीक विमा, सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर आता भरपूर जिल्ह्यांमध्ये जी की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम त्यामध्ये खरीप आणि रब्बी इथं जमा झालेला आहे, जी की आपण लाईव्ह प्रूफ तुम्हाला तिथे दाखवणार आहे। तर इथे येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग सुद्धा लागेल। ही जर वेबसाईट वर्क करत नसेल तर तुम्हाला पुन्हा रिफ्रेश करून चेक करायचं आहे। तर इथं जे आपण इथं थोडं लोडिंग येत आहे। तर इथं ओपन झाल्यानंतर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2025चा पीक विमा काढलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवायची आहे। तक्रार नोंदवली तरच तुम्हाला भरपाई म्हणजे पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर इथं आल्यानंतर इथून तुम्हाला लँग्वेज सुद्धा चेंज करता येणार आहे। तुम्हाला जर मराठी हवी असेल तर मराठी इथं सिलेक्ट करा, तर सर्व इंटरफेस मराठीमध्ये येईल। हे नवीन ऑप्शन आलेलं आहे ई लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचं। तर हे काय आहे व या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही। तर इथं शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला येईल इथं शेतकरीकरिता लॉग इन करा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता इथं मोबाईल नंबर टाका। आता जे काही शेतकऱ्यांनी जे काही पीक विमा फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता ते मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर इथं खाली कॅप्चा येईल, कॅप्चा जसेच्या तसा तुम्हाला कॅप्चा इथं टाकायचा आहे। तर इथं कॅप्चा जे आपण इथं एंटर करून घेऊया। त्यानंतर इथं आता मोबाईल नंबर जी की फॉर्म भरता वेळेस तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता तेच मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। तर इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे। तर इथं आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे तिथं टाकून घेऊया। मोबाईल नंबर आपण आता इथं एंटर केलेला आहे, रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक केलेला आहे। तर मी थोडं इथं झूमिंग करून घेत आहे। तर इथं OTP सेंड झालेला आहे। तर ज्यांना OTP आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट OTP देखील करू शकता। OTP आपण इथून कॉपी केलेला आहे, इथं पेस्ट सुद्धा केलेला आहे। सबमिट वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्हाला चेक करता येणार 2018, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25चा। फॉर एक्झाम्पल इथं आता 2021 आहे, 2023 इथं सिलेक्ट केलेला आहे आपण। त्यानंतर इथं थोडं इकडं बाजूला यायचं आहे। तर यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहे। जर मी इथं रब्बी सिलेक्ट केला तर रब्बीचे सुद्धा जमा झालेलं आहे। कधीचे झालेलं आहे हे 2023। जसं मी 2024 सिलेक्ट करेल तर इथं काहीच दाखवत नाही, म्हणजे यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला नाही। खरीपवरती जसं क्लिक कराल तर खरीपचे जे काही पैसे आहेत तिथे जमा झालेले आहेत। तर आता 2025 जसं इथं यांचं काहीच दाखवत नाही आहे खरीप किंवा रब्बी, तर यांनी पीक विमा यांचा भरलेला नाही, त्यामुळे यांचं जे काही इथं काहीच दाखवत नाही आहे। तर ज्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा जर झालेला असेल तर त्यांनी इथं चेक करून घ्या की टोटल क्लेम पेड किती दिसत आहे। तर अशा पद्धतीने जी की पीक विमाची रक्कम जी की 2023चा असेल, 24चा असेल, आता 25चा सुरू आहे, तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे। जी की पीक विमा जमा झालेला आहे, लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही। आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार नोंदवल्यानंतर 72 ते 48 तासांमध्ये तुम्हाला पीक विम्याचा स्टेटस दिसेल की तुमचं अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे। त्यानंतर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे फॉर्म भरलेले होते, ज्यांनी तक्रारी केल्या होत्या, पीक पाहणी केलेल्या होत्या, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जी की आपण लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। जर तुम्हाला खरीप आणि रब्बी आणि अग्रिमी पीक विमा अधिक मिळालेला नसेल तर तुम्हाला पीक विमा केंद्रामध्ये म्हणजे पीक विम्याचं जिथं सेंटर आहे जे की तुमच्या तालुक्या लेवलला राहते तिथून तुमचा 7/12 बँकेचं पासबुक, आधार कार्ड तिथं नेऊन द्यायचं आहे। पीक विमा भरलेल्याची पावती किंवा तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून किंवा त्या व्हॉट्सअप नंबरच्या थ्रू चॅट करून तुम्ही तुमची पुन्हा तक्रार करून
जे काही राहिलेला पीक विमा आहे ते तुम्हाला मिळवता येणार आहे। तर ते कशा पद्धतीने मिळवायचं आहे व तक्रार कशा पद्धतीने करायची आहे, तर तुम्ही 2025चा पीक विमा भरलेला असेल खरीपचा, त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, हळद ज्याचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे त्याची तक्रार तुम्ही करून घ्या, जेणेकरून पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।